माझ्या लाडक्या ताईंनो दादांनो, तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर आम्ही चाललेलो आहे बघा बाहेर, संध्याकाळ झालेली आहे आता। बाळू मामा चाललेलो आहे, तर दैठणे गुंजाळ मध्ये बाळू मामा आलेले आहेत, म्हणजे त्यांचे बकर। तर आम्ही सगळे चाललेलो आहे। तर आम्ही कोण कोण चाललोय, चला सगळ्यांनी हाय करा। हाय 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 आजी कर ना ग आजी। तर आमचे पप्पा गाडी चालली ते बघा, आणि डोळ्यात बोट घातलं सोडली माय छकू। डोळ्यात का बोट घातलं? छकू कुठे गेली? छकू का दिसत नाही? झोपली काय? कोपऱ्यात बसली काय? तर चला आम्ही चाललोय बाळू मामाच्या दर्शनाला। तर तुम्ही पण चाललंय, म्हणजे तुम्हाला पण दाखवते, तुमचं पण दर्शन होईल आमच्या या व्हिडिओ माध्यमातून। चला जाऊ, तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवू, आणि गावात गेल्यावर आम्ही दीपू अण्णाला पण घेणार आहे, दीपू अण्णा पण येणार आहेत आमच्या सोबत। चला मग आता आम्ही आलेलोय सगळे, दीपू अण्णा पण यांच्या सोबत। तर बकर तिकडं साईडला पटांगणामध्ये आहे, आणि इकडं सगळं पब्लिक आहे बघा। आरती आता चालू होणार आहे। चला 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 ए चला रे। तानाजी पुजारी, डोलाचे मानकरी, काशीनाथ जो, तसेच आजचे अन्नदाते राजू अहिलाजी गुजराळ, सभाचे पाहुणे मंडळी, युवराज बाळासाहेब पटारे नगरसेवक, आरती घेण्यासाठी यायचं आपण। चला विशाल कोठावळे तर आरती झाल्यावर पंक्ती पडल्या होत्या। बाळू मामा सगळ्यांचे तोंड होते, इकडे बघा असे पंक्ती पडल्या होत्या। इकडं म्हणजे ना बिगर फराळावाले होते, आणि माग फराळावाले वासावले होते बघा। तिकडं फराळावाल्यांची संख्या जास्त होती, आणि इकडं थोडी कमी होती, कारण काही 5व्या माळीपासून धरतात, काही 7व्या माळीपासून धरतात। तर असं होतं बघा। तर बसलं होतं, पण पंतरवाळ्या वाढायचं काम चालू झालं होतं इकडं बघा। तर बघा असं जेवण होतं बघा, शेवची भाजी, भाकर आणि भात होता। तर छकून मी बसले होते, आणि काकडी पण होती सोबत। तर जेवण झालं, इकडं स्टॉल लागलेला होता बाळू मामाच्या याचा। तर फोटो होते आणि बाकीचं सगळं होतं बघा, गाळ्यातलं हातातलं कोणाला काही घ्यायचं असेल ते। तर बघा, तर मग इकडं लाईन लागली होती दर्शनाला बी। तर मग छकूने मी पण दर्शन घेतलं, आजीने त्यांनी आधीच घेतलं होतं। तर बघा इतकं छान मस्त आहे इथं बाळू मामाचं। बघा हे मेंढर, आणि हे खरोखर वाटत होतं कार्यकर्ते गावातील छान होतं मस्त। पांढरे येते लई, पांढरे येते जरा जास्त। महिला भक्त आवाजाकडे लक्ष असू द्या। उद्या येत्या वेळेस संध्याकाळी आरतीला, उद्या सकाळी असो संध्याकाळी असो, आपण आज जशा भाकरी आणल्या। खंडोबाच्या मंदिरात पण आलो मग आम्ही दर्शनासाठी। तर बघा, तर हे आहे दैठणे गुंजाळ मधलं खंडोबाचं मंदिर। तर बघा धर छोकू, चल धर, तू मला दर्शन घेऊ दे। मंदिर बंद व्हायचा टाइम झालता, तर पुजाऱ्यांनी आम्हाला दर्शन दिलं, पण बघा बंद झालंय सगळं। खूप मोठा एरिया आहे इथं बघा, खूप मस्त आणि खूप मोठं मंदिर आहे। मी बरेच दिवस झाले तेव्हा आले होते, त्याच्यावर आता आले परत खंडोबाच्या दर्शनाला। खूप छान आहे, मस्त आहे लय। छकू तर नुसती नाचतीचे। चल
झाडं बिडं खूप छान आहेत बघा इकडं. जेव्हा या मंदिराचं काम चालू होतं तेव्हा मी इथं आले होते, त्याच्या वाचता आले परत. म्हणजे तसं दर्शन घेतलं, पण घ्यायचं पण बाहेरच्या बाहेरून घ्यायचे, आतमध्ये मंदिरात नव्हते आले. तर बघा कसलं झाड, हा शोचं झाड आहे बघा किती छान. तर बघा हे बाळूमामाचे बकरं येत. ए फोन लागतो काय तुला, नको बाबा नको. तर बघा हे एवढे आणि अजून तिकडं दुसरी कपण आहेत बरेचसे खालून, रस्त्याच्या खालून हे मंदिरापाशी एवढे आहेत. लेकी असं आहे. काही खात काय हात माझा. तर चला आता आम्ही निघणार आहे घरी जायला. ताई आल्या होत्या, त्या पण गेल्या. चला निघायचं ती पण ना. चला चला पप्पा तोपर्यंत गाडी काढीत होते, तोपर्यंत आहे म्हणलं चला बकरं बघून येऊ. बघा तो किती भारी मस्त बघा तिकडे. चला तर बघा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट. चला आम्ही निघतो आता पारनेरला.